झिका व्हायरसचा पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात आढळला। त्यानंतर आता पुणे जिल्ह्यात केंद्राचं आरोग्य पथक दाखल झाले। हे पथक आज पुण्यात आरोग्य विभागाच्या विविध अधिकाऱ्यांशी बैठका करून मग बेलसर गावाला देखील भेट देणार आहे। सोबतच पुरंदर तालुक्यातील बेलसर इथं 50 वर्षीय महिलेला झिका संसर्ग झाला होता। राज्यातल्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वेगाने होतोय, तरी सुद्धा नागरिक काही नियमांचं पालन करायला तयार नाहीयेत। सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत तोबा गर्दी पाहायला मिळाली। सोशल डिस्टन्सिंगचा इथं पुरता बोजवारा उडाला होता। भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोविड योद्ध्यांनी धरणं आंदोलन केलं। जिल्ह्यातील 150 कोविड योद्ध्यांचा 4 महिन्यांचा पगार थकीत आहे। हे वेतन दिलं जावं, तसंच कोरोना निर्मूलन होईपर्यंत कोविड योद्ध्यांना सेवेत घ्यावं यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। लहान मुलांसाठीची कोरोना प्रतिबंधात्मक लस पुढील 2 आठवड्यात उपलब्ध होईल। नीती आयोगाने याबद्दलची माहिती दिली आहे। झायडस कॅडिला कंपनीच्या लसीला पुढील 2 आठवड्यात आपत्कालीन वापराची परवानगी मिळू शकते, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही.के. पॉल यांनी दिली आहे। मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पूर्ण आटोक्यात आल्यामुळे दिलासा मिळत असतानाच डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टोसारख्या पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत महिनाभरात जवळपास दुपटीनं वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईचं टेन्शन पुन्हा एकदा वाढलंय। 102व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नसल्याचा निकाल सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण प्रकरणात दिला होता। आता या संदर्भात केंद्र सरकार संसदेत विधेयक आणण्याच्या तयारीत आहे। केंद्राच्या कॅबिनेट बैठकीत यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। इतर मागासवर्ग तयार करणं, त्यातील जातींची ओळख करणं आणि त्यांची वेगळी यादी करण्याचा अधिकार राज्यांचा आहे। तोच अधिकार अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकार आता संसदेचा मार्ग निवडतंय। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी। एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबरला होणार आहे। गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबरला होईल। 11 एप्रिलला खरं तर ही परीक्षा होणार होती, मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 2 वेळा ही परीक्षा रद्द झाली होती। 806 जागांसाठी होणाऱ्या भरतीचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय। परीक्षा रद्द किंवा वारंवार पुढे ढकलल्या जात असल्यानं असंतोषाची भावना विद्यार्थ्यांमध्ये होती। त्याविरोधात पुणे आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात अनेक आंदोलनंही झाली होती। 12वीचा निकाल विक्रमी लागल्यामुळे आता यावर्षी पदवी अभ्यासक्रमांच्या निकालांमध्ये चुरस निर्माण होणार आहे। निम्म्या विद्यार्थ्यांना 75% जास्त गुण मिळालेत, त्यामुळे नामांकित कॉलेजेसमध्ये प्रवेशासाठी अडचणी निर्माण होतील। पदवी कॉलेजमध्ये तुकड्या वाढवण्याचा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा विचार आहे, पण आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे प्रवेश द्यायचे कसे याबाबत संभ्रम आहे। 12वी निकालानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी MHT CET परीक्षेच्या वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत आहेत। पुढच्या आठवड्यापर्यंत वेळापत्रकाबाबत स्पष्टता देण्यात येईल, अशी माहिती CET सेलच्या आयुक्तांनी दिली आहे। 12वी नंतर अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, कृषी आणि इतर विद्याशाखांच्या प्रवेशासाठी CET अनिवार्य आहे। 11वीच्या CETसाठी 12 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। 21 ऑगस्टला राज्यभरात ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा होणार आहे। 20 जुलैपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली। अर्ज भरण्यासाठीची मुदत मंगळवारी संपली आहे। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET साठी रजिस्ट्रेशन कालपासून सुरू झालंय। अधिकृत वेबसाईट mahatet.in इथं रजिस्ट्रेशन यासाठी करता येणार आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवार 25 ऑगस्टपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करू शकतात। TET परीक्षा 10 ऑक्टोबरला होणार आहे। अर्जदार 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील। कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पावरून घडामोडी सुरूच आहेत। राजापूर तालुक्यातील सोलगावात रिफायनरीच्या प्रकल्पाच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली। रोजगार आणि गावाच्या विकासासाठी रिफायनरी हवी असं या बॅनरमधून सांगण्यात आलंय। पंढरपुरातल्या अकलूज नगर परिषद आणि नातेपुते नगरपंचायत बनण्याचा मार्ग मोकळा झालाय। शासनाकडून याला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय। त्यामुळे अकलूज आणि नातेपुते ग्रामस्थांच्या 43 दिवसांच्या लढ्याला अखेर यश आलंय। माळशिरस तालुक्यातील नातेपुते ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रूपांतर होणार आहे।
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या ब्राह्मणवाडा पारधी तांडा इथं एका युवकानं टॉवरवरती चढून वीरुगिरी करत आंदोलन केलं। गावातली अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी करत युवक सकाळी अचानक गाव शिवारात असलेल्या टॉवरवरती चढला। कामिका एकादशी निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज सुंदर फुलांनी सजवण्यात आले। एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिर 15 प्रकारच्या फुलांनी सजलंय। या झेंडू, मोगरा, कामिनी, गुलछडी, गुलाब, शेवंती या फुलांचा वापर करण्यात आलाय। कामिका एकादशी निमित्त आज पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। राज्य सरकारनं निर्बंध शिथिल केल्यानं राज्यातल्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांनी पंढरीत गर्दी केली। यंदाही आषाढी एकादशीला वारकऱ्यांना पंढरपुरात येता आलं नव्हतं, त्यामुळे आज कामिका एकादशीला वारकऱ्यांनी पंढरी फुलून गेली आहे। मावळातील गड संवर्धनासाठी शिवक्रांती कामगार संघटना पुढे सरसावली आहे। संघटनेच्या माध्यमातून कामगारांनी किल्ल्यांची स्वच्छता केली। विसापूर किल्ल्यावरती किल्ले स्वच्छता अभियान राबवून पर्यटकांना स्वच्छतेची जाणीव करून देण्यात आली। वन्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी ताडोबातून। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दुर्मिळ तणमोर पक्षी आढळून आलाय। अभयारण्यात मादी तणमोर पक्षाची नोंद झाल्यानं ताडोबाच्या वैभवात मोठी भर पडली आहे। देशात फक्त 264 तणमोर शिल्लक राहिलेत। विशेष उडीसाठी हा पक्षी ओळखला जातो। गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षलविरोधी अभियानातील पोलिसांनी सांबाराची सुटका केली। जिमलगट्टा ठाण्याच्या बाह्य संरक्षक तारांमध्ये एक सांबर अडकलेलं पोलीस जवानांना दिसलं। जखमी अवस्थेतील सांबराचे लचके तोडण्यासाठी भटकी कुत्री जमा झाली होती, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी या हरणाची सुटका केली आहे। एमपीएससी सदस्य नियुक्तीवरून राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल वाद चिघळण्याची चिन्ह आहेत। एमपीएससी सदस्य नियुक्तीच्या फाईल राज्यपालांनी तात्काळ मंजूर कराव्यात, यासाठी राज्य सरकारने राज्यपालांना विनंती केली आहे। सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेणार आहेत। राज्यपालांनी एमपीएससी सदस्य नियुक्तीबाबतच्या फाईलवर अद्याप सही केलेली नाही, त्यामुळे राज्य सरकारमध्ये अस्वस्थता आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर जाणार आहेत। 11 ऑगस्ट पासून 3 दिवस राज ठाकरेंचा हा दौरा असेल। महिन्याभराच्या अवधीतच राज ठाकरे यांचा हा तिसरा पुणे दौरा आहे। केवळ सत्तेत येऊन चालत नाही, तर मनं जुळली पाहिजेत। शिवसेना आणि काँग्रेस हातात हात घेऊन चालली आहे, तोच हात खांद्यावरती आला तर काय हरकत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। राहुल गांधींनी संजय राऊतांच्या खांद्यावर हात ठेवल्याचा फोटो व्हायरल झाला, त्यावरती चर्चा झाल्यानंतर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। कृषी कायद्यांवरून विरोधकांमध्येच असलेली दुफळी आज चव्हाट्यावरती आली आहे। संसद भवन परिसरामध्ये अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर आणि काँग्रेसचे खासदार रवनीत सिंग बिट्टू यांची जोरदार खडाजंगी झाली। कृषी कायद्यांना विरोध करून अकाली दल नाटकं करत असल्याचा आरोप बिट्टू यांनी केला, तर काँग्रेसनं वॉकआउट करून कृषी कायदे संमत होण्यास मदतच केली असा आरोप हरसिमरत कौर यांनी केला। सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यातील नागठाणे इथं पूरग्रस्त शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे। निलेश बाळकृष्ण पवार असं या 22 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे। शेतातील जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केली। गेल्या आठवड्यात आलेल्या महापुरात शेतीचं आणि गोठ्याचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे निलेश पवार निराश होता। सरकारी मदतही त्याला अद्याप मिळाली नव्हती। गोठ्यात साफसफाईसाठी गेलेल्या निलेशनं गळफास घेऊन आत्महत्या केली। फलटणच्या वीज वितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता मंदार बग्याणीला लाच घेताना पकडण्यात आलाय। साताऱ्यात कामासाठी 13 लाखांचं बिल पुढील कार्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यासाठी 39,000 रुपयांची लाच तो घेत होता। सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे। क्लास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडल्यानं सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे।
नाशकात बिटको हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी फरार असलेला राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे शरण आला. त्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी त्याला मिळाली आहे. बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाहीत, म्हणून नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी नवीन बिटको रुग्णालयाच्या काचेच्या प्रवेशद्वारात इनोवा गाडी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं. या प्रकरणी ही कारवाई झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अवैध दारू अड्ड्यांवरती छापा मारून पोलिसांनी तब्बल 2,36,000चा मुद्देमाल जप्त केलाय. तिरोडा शहरात पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी 2 महिलांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. संपूर्ण भारतीय बनावटीची युद्धनौका INS विक्रांतच्या समुद्रातल्या चाचण्यांना सुरुवात झाली आहे. नौदलाच्या ताकदीच्या दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची चाचणी आहे. कोचीत INS विक्रांतची बांधणी केली जाते. MiG-29K विमानांचा ताफा, रोमिओ हेलिकॉप्टर्स या युद्धनौकेवरती असणार आहेत. सध्या नौदलाकडे INS विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका आहे. त्यामुळे विक्रांतच्या निर्मितीकडे संपूर्ण जग उत्सुकतेनं पाहत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रवीण जाधवच्या कुटुंबाला घरावरून धमक्या दिल्या जात आहेत. सरकारनं सातारा जिल्ह्यात फलटणजवळ शेती महामंडळाच्या 84 गुंठे जागेपैकी काही जागेत त्यांना घर बांधायची परवानगी दिली आहे. मात्र या जागेवर काही गावगुंडांनी आक्षेप घेत ही जागा आपली असल्याचा दावा केलाय. जाधव कुटुंबाचं 2 खोल्यांचं घर पाडून टाकण्याची धमकी त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता हा वाद प्रशासनापर्यंत पोहोचलाय. दरम्यान ऑलिम्पिक खेळाडू प्रवीण जाधव यांना त्रास देणं दुर्दैवी असल्याचं क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी म्हटलंय. जाधव कुटुंबियांना धमक्या देणाऱ्यांवरती कारवाई होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. घराच्या प्रश्नाबाबत महसूल मंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी स्पष्ट केलंय. राज्याचे सन्माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन ते प्रकरण आजच निकाली काढील. जाधव सारख्या व्यक्तीकडनं नवीन पिढीला प्रेरणा इथून पुढे सुद्धा मिळत राहील. पण याच्यानंतर अशा प्रकारचा अनुचित प्रकार एखाद्या अत्यंत देशाचं नाव आणि राज्याचं नाव आणि कुटुंबाचं नाव उज्ज्वल करण्याच्या दृष्टीकोन घडणार नाही, याची आम्ही त्या ठिकाणी काळजी करू. मुंबईच्या जोगेश्वरीतल्या दुर्गानगर जंक्शन परिसरात जबरदस्त अपघात झालाय. भरधाव वेगानं आलेल्या डंपरनं बाईकला जोरदार धडक दिली. त्यानंतर लगेच पाठोपाठ बेस्ट बसला सुद्धा धडक बसली. चालकाचा डंपरवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. अपघातात 2 बाईकस्वार जखमी झाले, तसंच बस चालक सुद्धा जखमी झालाय. अपघातानंतर डंपर चालक फरार झालाय. विटांच्या 4 भिंती आणि सिमेंटचा स्लॅब अशी घरांची बांधणी आपण नेहमीच पाहतो. पण नागपुरातल्या गाडगी नगरमध्ये विटांचा वापर करत पर्यावरणपूरक स्लॅबचं घर बांधलं जात आहे. सरकारी सेवेत असलेले श्याम रघुते स्वतः इंजिनियर आहेत. त्यांनी पर्यावरणपूरक मजबूत बांधकाम आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारं घर बांधण्यासाठी हा प्रयोग केलाय. उथळ घुमटावरती विटांचे स्लॅब पर्यावरणाच्या दृष्टीनं उत्तम असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे भारतात प्राचीन काळात वापरण्यात येणाऱ्या शैलीचा त्यांनी वापर केलाय. असा विटांचा स्लॅब बांधण्यासाठी त्यांनी कारागिरांना थेट हरियाणातून आणलंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे